हॅलो नमस्कार आणि तराग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे। तर आम्ही चाललेलो आरवला आणि पोरांना घेऊन जानूला आणि त्यांना फिरायला चाललेलो। तर पुरीले मागं लागलेली पापा फिरून यायचं तर चला म्हणलं थोडंसं फिरून आणूया पोरांना। आणि पावसाचं वातावरण भरपूर होतं तिकडं, तरी पण आम्ही मजाक मस्तीने खूप मजा करून आम्ही फिरायला गेलो। आणि आम्ही जाऊन पोहोचलो CSTला आणि तिथून थोडंसं वडापाव वगैरे घेतलं, कारण की मी घरनं चपात्या बनवून घेतलेल्या। हे बोलले वडापाव वगैरे घेतो आणि मग तिथं आम्ही वडापाव वगैरे घेतले। ते बोलले तिकडं गार्डनमध्ये जाऊन खाऊया राणीच्या बागामध्ये, कारण राणीच्या बागामध्ये मस्त गार सावली वगैरे असं, गरमी खूप होती ह्याच्या पावसामुळं। आणि फायनली आम्ही राणीच्या बागामध्ये गेलो आणि अति प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती, कारण संडे असल्यामुळं खूप गर्दी होती। तर हे बोलले आता काय करायचं, जायचं तर नको, तरी आम्ही तिथं पुढं गेलो। आणि पुढं गेल्यानंतर खूप सारी गर्दी दिसली संडे असल्यामुळं आणि मुलांना शाळेच्या सुट्ट्या असल्यामुळं संडेला, त्याच्यामुळं सगळे लोक आलेले बघण्यासाठी। आम्ही एवढं लांबून गेलेलो, खूप गर्मीने पोरं दम काढत नव्हते तरीसुद्धा आम्ही गेलो आणि खूप प्रमाणाच्या बाहेर तुम्ही बघू शकता कितीतरी गर्दी होती। लाईन लागलेली, कमीत कमी तिकीट काढण्यासाठी 1 घंटा लागला असता। ते बोलले एवढ्या, कारण आम्हाला लेट पण झालेला, त्याच्यामुळं आम्ही गेलेलो डायरेक्ट गेट ऑफ इंडियाला। तिथून बस टॅक्सी वगैरे पकडली, मग आम्ही गेट ऑफ इंडियाला गेलो। गरमी तर भरपूर होती, पोरं दम काढत नव्हते, नुसती आगच चालली होती, जीव घामाघूम झालेला सगळा। तरी बी कसं बसं आम्ही गेलेलो गेट ऑफ इंडियाला। आणि तिथं गेल्यानंतर तर प्रमाणाच्या बाहेर खूप गर्दी बी होती, लांब आम्हाला टॅक्सीने सोडलेलं आणि गर्दी तर विचारू नका, इतकी गर्दी होती नाही बघा। मुंबईच्या गाड्या, मुंबईच्या बिल्डिंगने आम्ही आलेलो फायनली गेट ऑफ इंडियापाशी, ताज हॉटेलपाशी। तर गावाच्या लोकांनी बघून घ्यावा ही मुंबईची गर्दी। गावाकडचे लोक बोलतात खूप मजा असते मुंबईच्या लोकांची, खूप चांगलं जीवन जगतात, पण मुंबईत राहायला आल्यानंतरच कळतं मुंबईमध्ये राहणं म्हणजे काय। तर मुलांना फिरून आणायचं होतं, माझी तर इच्छा नव्हती, गर्दीमुळं मला गरमीमुळं बाहेर पडू वाटत नाही। बघा ताज हॉटेल बघा किती मस्त वाटते, आणि गर्दी बघून माणूस बेशुद्ध होईल एखादा, एवढी गर्दी होती। तर आम्ही फायनली आतमध्ये चेकअप वगैरे करून गेलेलो आतमध्ये गेट ऑफ इंडियाला ना। गरमी बापरे विचारूच नका, सगळे घामाघूम झालेले, खूप त्रास होत होता। तरी आम्ही गेलेलो आणि तिथं जास्तीत जास्त आम्ही 15 ते 20 मिनटं थांबलो। पोरं म्हणत होते बोटिंग करायचं का, मी बोललो नको, मला भीती वाटते, पाण्यात जायचं म्हणलं 10 फूट लांब राहिलेलं बरं, त्याच्यामुळं नको म्हणलं। बोटिंगनी घामाघूम झालेलं सगळं गरमीनी, त्याच्यामुळं हालत बेकार होती। त्यामुळं म्हणलं थोडंसं फिरा, बघा, फोटोशूट काढा, व्हिडिओ वगैरे काढा, रील्स वगैरे काढा आणि आपलं डायरेक्ट घरी चला। नाही, आम्हाला घरी नव्हतं जायचं, आम्हाला जायचं होतं जुहू चौपाटीला। आम्ही तिथून टॅक्सी गेट ऑफ इंडियापासून बाहेर आलो, तिथनं टॅक्सी पकडली आणि आम्ही गेलो। इथं थांबून खूप वेळ थांबलो, टॅक्सीच भेटत नव्हते। टॅक्सीवाले एका टॅक्सीवाले 5 ते 10 मिनटाच्या रस्त्याला 200 आणि 300 रुपये सांगायचे। इथं 5-10 मिनटं थांबलो, टॅक्सी बघितली, 2-3 टॅक्सीवाल्यांना विचारलं, तरी टॅक्सीवाले काय चलत नव्हते। शेवटी आम्ही गेलो, खूप गरम होत होतं म्हणून पोरं बोलले पाण्यात जाऊया पोहण्यासाठी। तर थांबत ट्रॉफिक पास करत आम्ही गेलेलो जुहू चौपाटीला। आणि तिथं खूप छान रेत वगैरे होती आणि तिथं थोडीशी गर्दी कमी म्हणल्यानंतरच थोडंसं पुढं गेलं की प्रमाणाच्या बाहेर गर्दी चालू झाली। तर आम्ही आलेलो, जेवण वगैरे खायला खूप जमलेले आणि ते पाण्यात आम्ही आलेलो आहे तर गेट ऑफ इंडिया नाही काय तुम्ही बघू शकता समुद्रात आलो आम्ही आता। हां पुढे घ्या ना, आम्ही आता आलेलो आहे समुद्रामध्ये। तर आम्ही आता डुबेंगे, खेळेंगे, नाचेंगे, गाएंगे और ऐश करेंगे और क्या हम समुद्र में डुबेंगे। ओ माय सॉरी जरा चिकट टिप लावायला लागेल, मी डोक्यावर पडले। तर चला असंच कंटिन्यू करा, कुठे जाऊ नका, आमचं एन्जॉय बघा, रील्स वगैरे होतील, थोडंसं आमचं मजाक मस्ती होईल थोडीशी। मी गुळ लागलं चुकून। तर चला
गप्पा खोटार दे जरा खरं बोल. चला 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 चला. जानवी आहे काय? जानवी पाणी वाढले पाणी. चला तर आम्ही समुद्राच्या बाहेर निघलेलो कारण की भरती आलेली. तर पोलिसांनी सगळ्याला दांडके मारून बाहेर काढलेल्यानंतर आम्ही तिथून गेलेलो हायकोर्टला. तर बघा हे बघा गेट ह्याचं CSTचं हायकोर्ट आहे. पिकनिक पॉइंट महानगरपालिका ते काय हे बघा मुंबई महानगरपालिका. कधी उडवली काय बोलताय मी? किती आराम आहे आज. आरामच आराम आहे माझ्या मोबाईलला आज. मुंबई महानगरपालिका. हा महानगरपालिका हे लागते अजून चालू नाही लागायचं. आणि आम्ही इकडं तुला काय झालं आरू? चल मी तुझा फोटो काढते. राहू बाजी चल. मिरवला चला. कोमली बदलापूर गाडी कुठे लागलेली आहे?
तर आम्ही CST वरनं पकडलेली बदलापूर गाडी, कारण की आम्हाला भरपूर लेट झालेला, ट्रेन लवकर भेटली नाही आणि सगळे जाम दमून थकून गेलेले, सगळ्यांना झोपा वगैरे लागलेल्या. आणि माझे मिस्टर आमचे पती परमेश्वर गॉगल घालून शायनिंग मारत होते दिवसभर. मी मारली, पती परमेश्वर आता मारत होते. सगळ्यांना झोपा लागलेल्या, दमलेले, थकलेले. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि आमची जानूबाई बघा कशी मस्करी चालू आहे तिची.